मित्रांनो, प्युअर प्राइस ऍक्शन मध्ये आज आपण चार्ट रीडिंग करणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. चार्ट रीडिंग एक स्किल आहे मित्रांनो, आणि ते स्किल कधी तुम्हाला शिकायचं तर प्राइस तुम्हाला काय सांगते ना हे तुम्हाला सर्वप्रथम लक्ष द्यावं लागणार आहे. इथे निफ्टी 50चा आहे ना 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. प्राइस आपल्याला डायरेक्शन सांगते, पण तुम्ही कधी फक्त कॉल पुट किंवा लवकरात लवकर मी ट्रेड घेऊ आणि ह्या कंडिशनने तुम्ही चार्टला कधी पाहत असणार आहे तर इथे तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. थोडं वाईट वाटू शकतं तुम्हाला, पण हे ट्रू आहे. तुम्ही पहिले प्राइसला समजून घ्या, त्यानंतर पोझिशन बनवायचा विचार करा. पोझिशन बनवायची म्हणून चार्टला पाहू नका. खूप लहान गोष्ट आहे पण खूप महत्वाची. पोझिशन बनवायची म्हणून चार्टला पाहू नका. चार्ट पाहून पोझिशन बनवा. की मी फटकन काही झालं तर मी हे बाय करेल किंवा ते सेल करेल, नाही. प्राइसला समजून घेतलं ना तर तुमचा ट्रेड बहुतांशी टायमाला प्रॉफिटेबल मध्ये राहणार आहे. आता प्युअर प्राइस ऍक्शन मध्ये फक्त आपण चार्टला समजायचा प्रयत्न करतोय आणि याचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पण पाहिलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याचं नॉलेज मिळणार आहे मित्रांनो. तर आपण आज काय पाहतोय, मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट कोणत्या दिशेला जाईल हे कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो. याच्यासाठी तर एक प्रिव्हियस ट्रेंड सुद्धा कामात येतो की ओव्हरऑल ट्रेंड काय चालू आहे मार्केटचा. ट्रेंड आहे ना 3च प्रकारचे असतात. एक अप ट्रेंड आहे, एक डाऊन ट्रेंड आहे आणि एक साईडवेज ट्रेंड आहे. म्हणजे मार्केट एका रेंजमध्येच ट्रेड करतं. साईडवेज मध्ये तुमच्या सर्व स्ट्रॅटर्जी फेल होतात. साईडवेजची टोटली वेगळी स्ट्रॅटर्जी असते. अप डाऊन आणि साईडवेज हे ट्रेंडला कधी तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला मार्केटला समजणं एकदम इझी होणार आहे. पण मी आज तुम्हाला मार्केट ओपन झाल्यावर कोणत्या दिशेला जाऊ शकतं आणि आपण कशा प्रकारे आपली पोझिशन त्या झोनमध्ये बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण इथे पाहतोय की मार्केटने ही रेड कॅन्डल दिसते, इथे ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर इथे डोजी कॅन्डल बनलेली, बरोबर. मार्केट वरच्या साईडला गेला. ठीक आहे, मला समजतंय की मार्केट वरच्या साईडला राहायचं. मला पोझिशन बनवायची का नाही, इथे मी पोझिशन बनवणार आहे. आणि मी तुम्हाला जो ट्रेड सांगतोय मित्रांनो समजून घ्या. स्कॅल्पिंग वेगळी असते, ही पोझिशनल आहे. तुम्ही ही जी पोझिशन बनवले ना तर तुम्ही तुमच्या टार्गेटसाठी किंवा मोठ्या पॉईंटसाठी ट्रेड करणार आहे. स्कॅल्पिंग मध्ये तसं नसतं. स्कॅल्पिंग मध्ये आपण फटाफट ट्रेड एक्झिक्यूट पण करतो आणि एक्झिट पण करतो. पण हिच्यामध्ये जेव्हा आपल्याला मोठी मोमेंटम कॅप्चर करायची तर आपल्याला थोडीशी प्राइसला मोमेंटम करू देणं गरजेचं असतं. तर मग आपण फक्त वेट करायचा आहे मार्केट ओपन झालं आणि मार्केट कोणत्या साईडला पहिला स्विंग बनवतोय. तर इथे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न लावलाय. मार्केट ओपन होताच खाली आलं, एक स्विंग बनवला. आता स्विंग आपण याला काय म्हणतो लक्षात ठेवायचं आहे. एक कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डल इथे बनली, थर्ड कॅन्डल इथे बनली, फोर्थ कॅन्डल कधी सिमिलर लेवलला बनते किंवा थोडी खालीहून वरती जाते आणि पुढची कॅन्डल ही वरच्या दिशेला 1 किंवा 2 कॅन्डल बनल्या. तर मग इथून मार्केटने टर्न घेतलेला आहे. त्या टर्नला आपण स्विंग म्हणतो. तर तो स्विंग घेतलेला आहे. तर स्विंग खूप महत्वाची असतात. स्विंग आयडेंटिफायसाठी आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि प्युअर प्राइस ऍक्शनची सिरीजमध्येच हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. चार्ट अनालिस्ट प्युअर प्राइस ऍक्शन, तर ते तुम्ही जाऊन पहा. खरंच तुम्हाला प्राइस ऍक्शन शिकायची तर विनामूल्य आहे. आणि अजून माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की शिकायचंय म्हणजे तुम्ही व्हिडिओ झोपून पाहताय, कामात पाहताय, पाहायचा म्हणून पाहताय तर तुम्हाला यावर कमांड होणार नाही. तुम्ही व्हिडिओ पूर्ण फोकसपणे पहा. समजलं नाही तर तुम्हाला क्युरी असेल तर आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे किंवा कमेंटमध्ये विचारा आणि त्याला लगेच तुम्ही जाऊन चार्टवर स्वतः तुम्ही ते अनालिस करून पहा. तेव्हाच तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्णपणे समजेल. कारण तुम्ही त्याला यूज टू झाल्यावर नुसता व्हिडिओ पाहून घेतला, हा अरे व्यवस्थित आहे, बरोबर आहे, ठीक आहे ना, मी तुम्हाला सांगेल हे असं आहे असं आहे, मी दाखवेल पण तुम्हाला बरोबर आहे. पण ऍक्च्युली तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यावर येणार नाही. जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे तेव्हाच तुमचा कॉन्फिडन्स येणार आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अटेन्शनमध्ये हे व्हिडिओ पाहायला हवे. कधी तुम्हाला सिरियसली फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला नॉलेज कधी मिळतंय तर तुम्हाला टाइम इन्व्हेस्टमेंट करायचा आणि तो सिरियसली करायचा. चला आपण आपल्या विषयाकडे जाऊ. तर तुम्हाला स्विंग समजला, तर हा पहिला स्विंग आहे. मग आपल्याला समजला प्राइस खाली गेली पण तिथे काही सस्टेन केली नाही, ठीक आहे. पण अजून आपल्याला काही समजत नाहीये की प्राइस नेमकी कोणत्या दिशेला जाणार आहे. प्राइस इथून वरती जाताना दिसली, वरती परत एक स्विंग बनवला. आता हा स्विंग का बरं म्हणतो मी, जेव्हा अपोजिट कॅन्डल बनते ट्रेंडच्या दिशेने. आता ट्रेंड अप साईडला चाललाय तर कोणत्या कॅन्डल अपेक्षित आहे आपल्याला, ग्रीन कॅन्डल अपेक्षित आहे. अपोजिट कॅन्डल बनली म्हणजे इथे ही रेड कॅन्डल बनलेली आहे. मार्केट खाली आलं, मार्केट खाली आलं जवळपास जो अप ट्रेंड होता त्याच्या 60 ते
50% मार्केट या ठिकाणी खाली आलं. आता मार्केटमध्ये कधी स्ट्रेंथ आहे मित्रांनो, तर मार्केट वरच्या दिशेला जाईल. आणि स्ट्रेंथ कसं काय समजणार आहे मला, हे सर्वात महत्वाचं आहे, हे समजून घ्या. तर स्ट्रेंथ कसं काय समजणार आहे मला, ह्या ग्रीन कॅन्डल, मोठमोठ्या ग्रीन कॅन्डल बनलेल्या आहे. म्हणजे इथे बायर ॲग्रेसिव्ह आहे. मार्केट पूर्ण बायर आणि सेलरच्या कन्सेप्टवर चालतं. तर इथे बायर ॲग्रेसिव्ह मित्रांनो, बायर ॲग्रेसिव्ह म्हणून शार्प बाईंग आलेली आहे. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये शार्प बाईंग आलेली आणि मोठमोठ्या कॅन्डल बनल्या. जेव्हा ही मोठ्या कॅन्डल बनताना तेव्हा त्या साईडचं प्रेशर आहे. तर आपल्याला इथे कोणाचं प्रेशर दिसतंय, बायरचं प्रेशर दिसतंय. आता बायरचं प्रेशर तर मला आयडेंटिफाय झालं की बायरचं प्रेशर आहे. म्हणजे आज प्राइस बुलिश आहे. मार्केटमध्ये सेशन असतात मित्रांनो, एक सकाळचा सेशन असतो, एक मिडल सेशन असतो आणि एक एंडचा सेशन असतो. तर मला आयडेंटिफाय काय झालं की सकाळच्या सेशनसाठी मार्केट बुलिश आहे. ही पण कन्सेप्ट मेन आहे की कोणत्या सेशनमध्ये प्राइस कशी ऍक्टिव्हेट होते. तर मला आता समजलं सकाळच्या सेशनमध्ये प्राइस ही बुलिश आहे, तर मी इथे बुलिश ट्रेड घेणार आहे. पण मला कन्फर्मेशन नाही मिळालंय. कन्फर्मेशन कुठे मिळणार आहे मला, जेव्हा हा स्विंग बनलाय मित्रांनो, प्राइस खाली आली पण बायर ऍक्टिव्हेट असल्यामुळे बायरने लगेच हा स्विंगचा जो हाय तो ब्रेक केला. हा ब्रेक केल्याबरोबर माझी एंट्री इथे होणार आहे, कारण मला खालचा एक स्विंग मिळालेला होता, वरचा एक स्विंग मिळालेला होता. कधी मी ही रेंज पण आयडेंटिफाय करून घेतली, तर मार्केटने टॉपला गेलं आणि वरती गेलं. आता बाईंगच का बरं करणार आहे, कधी प्राइस वर जाते आणि बाहेरमध्ये पोटेन्शियल आहे, तर प्राइस इथे साईडवेज होईल आणि याला एक ब्रेक करेल, किंवा प्राइस वरती जाईल परत खाली इथे साईडवेज होईल आणि वरच्या दिशेला जाईल. हे दोन नेचर येतील. बायरमध्ये पोटेन्शियलच नाही आणि एक स्पाइक मिळाला तर प्राइस तिथे थांबेल आणि लगेच खालच्या दिशेला येऊन जाईल, कारण बायर त्या हायर प्राइसला ऍक्टिव्हेट नाहीये. पण इथे काय समजलं मला, बायरने प्राइसला परत वरच्या दिशेला नेलं. आता वरच्या दिशेला नेल्यानंतर माझी इथे बाईंग पोझिशन होते जेव्हा हा स्विंग ब्रेक होतो तेव्हा. आणि माझा स्टॉप लॉस आहे ना ह्या रेड कॅन्डलच्या, ग्रीन कॅन्डलच्या पण नाही, माझा जी लास्ट रेड कॅन्डल आहे त्या रेड कॅन्डलच्या इथे माझा स्टॉप लॉस लागणार आहे. प्राइस वर गेली, परत खाली आली, परत वरच्या दिशेला गेली. तुम्ही बाईंग मध्ये असल्यावर आहे ना, तुम्ही रेड कॅन्डल टू रेड कॅन्डल सुद्धा तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत राहिले ना मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की तुमचा स्टॉप लॉस ह्या रेंजला कुठेतरी हिट झालेला आहे. नियर अबाउट तुम्ही पाहिलं तर 21,705 आणि तुमचा ट्रेड कधी तुम्ही पाहिला इथे तर 21,586 ला झालेला आहे ऍक्टिव्हेट. म्हणजे नियर अबाउट निफ्टीमध्ये 100 ते 125 पॉईंट तुम्ही कॅप्चर केलेले मित्रांनो निफ्टीमध्ये. तर याप्रमाणे तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर स्टॉप लॉसला पण ट्रेल कसा करू शकतात, तर जी रेड कॅन्डल आहे, कारण आपण इथे बुलिश साईडला म्हणून आपण रेड कॅन्डलच्या खाली आपण आपला स्टॉप लॉस इथे ट्रेल करू शकतो जेव्हा ही वरच्या दिशेला स्विंग ब्रेक करून जाते. आता हे तर झालं बाईंगचं. आणि तुम्ही म्हणणार की हे नेहमी काम करतं का, तर मित्रांनो जवळपास आहे ना 10 दिवसांमधनं 8 दिवसांना तुम्हाला हे प्राइसचं नेचर पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही सुद्धा बॅक टेस्ट हे करून चेक करू शकतात. आता हा पुढचा दिवस आहे मित्रांनो, प्राइस इथे ओपन झाली, ग्रीन कॅन्डल आहे, रेड कॅन्डल आहे, सिमिलर लेवल आहे, स्विंग मला मिळाला, प्राइस खालच्या दिशेला आली, परत मला इथे एक स्विंग मिळाला, सेलर ऍक्टिव्हेट होते म्हणून इथे खाली आले. आणि तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे मी सांगितलं मोठ्या रेड कॅन्डल बनल्या दोन्ही पण, म्हणजे इथे सेलरचं स्ट्रॉंगली प्रेशर आहे. तर मला एक कन्सेप्ट क्लिअर आहे की मी इथे सेलिंगचा ट्रेडला प्रेफरन्स देणार आहे स्टार्टिंगच्या सेशनला. का देणार आहे, कारण मला या 2 बिग कॅन्डल दिसल्या, पण प्रेफरन्स देणार आहे, पण ट्रेड मी लगेच ऍक्टिव्हेट करणार आहे का नाही. जेव्हा ही रेंज आहे मित्रांनो, ही ब्रेक होईल तेव्हाच मी ट्रेड ऍक्टिव्हेट करणार आहे. मार्केट वर गेलं, परत साईडवेज झालं आणि खाली आलं, जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण बायरमध्ये कधी स्ट्रेंथ असली तर बायरने लगेच प्राइसला रिव्हर्सल करून हाय ब्रेक करून दिला असता. पण बायरमध्ये इथे स्ट्रेंथ नाहीये आणि सेलर स्ट्रॉंग आहे. बायर वरती प्राइस घेऊन जायचा प्रयत्न करताय, पण ते जास्ती वर घेऊन गेले नाही. आणि सेलर ऍक्टिव्हेट असल्यामुळे सेलरने लो परत ब्रेक करून नवीन लो लावला. जसा हा लो लावला, जशी माझी एंट्री या ठिकाणी होते, माझा स्टॉप लॉस ह्या वरच्या ग्रीन कॅन्डलला शिफ्ट होतो. वरच्या ग्रीन कॅन्डलला काय शिफ्ट होतो, कारण प्राइसने इथून रिव्हर्सल घेतलंय, म्हणजे मला हा इथे एक स्विंग मिळालेला आहे आणि प्राइस इथपर्यंत आली. माझा ट्रेड इथे कुठेतरी ऍक्टिव्हेट झालेला आहे. इथपर्यंत आली, प्राइस परत वर गेली आणि वरतून तेव्हा परत प्राइस खाली येते. तर हा इथला जो स्टॉप लॉस आहे मित्रांनो माझा, तो इथे येणार आहे. काय येणार आहे, कारण इथे मला ग्रीन कॅन्डल मिळाली आणि इथे मला एक स्विंग मिळाला. मी स्टॉप लॉस माझा पुढे ट्रेल केलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की फक्त बेसिक आहे पहा, सगळं इझी आहे. हे रिकामं आहे ना, तुम्हाला आहे ना जास्ती ना कन्फ्यूज करण्यासाठी भरपूर लोक सांगतील तुम्हाला मित्रांनो. बिकॉज कन्फ्यूज झाला तुम्ही तरच तुम्ही काही ना काही जॉईन करणार आहे कोर्सेस वगैरे, व्हॉट एव्हर. प्रत्येक
प्रत्येकाचं असू शकतं. मी याच्यावर पर्सनल कमेंट कोणावर करत नाहीये, पण कधी तुम्हाला बेसिक नेचर समजून गेलं तर हे खूप इझी आहे आणि तुम्ही याला ॲनालिस करत राहिले. चार्ट कधी तुम्ही दिवसातनं 50 चार्ट कधी दिवसभरातनं पाहत असले, ती कमांड ऑप येणार आहे. तर इथून परत मार्केट खाली आलं, इथे परत एक खालच्या साईडला स्विंग बनवला, वरच्या साईडला स्विंग बनवल्यावर इथे माझा स्टॉप लॉस येऊन गेला. परत मार्केट खाली आलं, परत मला इथे ग्रीन कॅन्डलला स्विंग मिळाला. स्विंग का म्हणू शकतो आपण याला, कारण सगळ्या एकाच रेंजमध्ये कॅन्डल आहे. कधी तुम्ही पाहिलं इथे माझा स्टॉप लॉस आला. तुम्ही पाहू शकता म्हणजे ट्रेंडिंग मार्केट तुम्ही सकाळी आयडेंटिफाय केलं, कारण तुम्हाला इथे समजलं पहिल्याच 2 आणि 3 नंबरच्या कॅन्डलने की इथे सेलर ऍक्टिव्हेट, दॅट्स वाय एवढ्या मोठ्या इथे कॅन्डल बनलेल्या आहेत. पण अशा टायमाला कधी मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. मार्केट आहे जे सर्वांना वाटतं ते कधीच करत नाही. मार्केट इथे रिव्हर्सलही होऊ शकतं, पण अशा टायमाला मी ट्रेड घेईल हाय ब्रेक झाल्यावर, पण माझी क्वांटिटी कमी होईल. कधी मी इथे 10 लॉट बाय करतो मित्रांनो, मी इथे 5च करेन. रिस्क मॅनेजमेंट पण एक काही गोष्ट असते आणि या प्रकारेच तुम्ही मॅनेज करू शकतात मित्रांनो. मला पहिले संकेत दिलेला आहे की सेलिंग साईडला मी आज प्रेफरन्स देणार आहे. सेलिंगला आलं तर मी माझं जितक्या स्ट्रेंथने मी बाईंग करणार आहे. पण कधी मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे आणि मार्केट वरच्या साईडला जात आहे तर मी तिथे बाईंग करणारच आहे, पण मी माझी लॉट साईज कमी करणार आहे, कारण मला तो कॉन्फिडन्स नाही आहे. या प्रकारे सुद्धा तुम्हाला स्विच करावं लागणार आहे. तुमच्या ॲनालिस्टवर जेव्हाही मार्केट जातं तेव्हा तुम्ही फुल क्वांटिटीने इथे पोझिशन बनवू शकतात, पण आपल्या ॲनालिस्टच्या विरोधात जाते ना तेव्हा आपल्याला इथे क्वांटिटी साईड कमी करायची. मित्रांनो, आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर एक मोठे ट्रेड मिळतात. आपण जी स्ट्रॅटर्जी आज पाहिली, 2 दिवसाचे चार्ट दाखवले, ट्रेंडिंग चार्ट झालेले आहे. आपण अजून एक प्रिव्हियस चार्ट पाहणार आहोत जेणेकरून तुमचा इथे कॉन्फिडन्स वाढेल. आता इथे मार्केट आहे ना, गॅप अप ओपन झाला, हा गॅप आहे. आपण गॅप अपवर सुद्धा आपल्या इथे व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्यावरच्या पण स्ट्रॅटर्जी तुम्ही जाऊन तेही चेक करू शकता. सेम आहे, मार्केट वर गेलं, इथे स्विंग बनवला. आता ह्या कॅन्डलवरनं मला समजलंय की इथे बाईंगचं प्रेशर आहे, दॅट्स वाय वरती गेलंय ना, कारण गॅप अप झालं, वर गेलं असतं बाईंग नसते तर लगेच मार्केट खालच्या साईडला आलं असतं, पण वरती गेलं. त्याच्या मागचं रिझन काय आहे, कारण इथे बायर ॲक्टिव्हेट आहे आणि तुम्हाला समजून जायला हवं की कोणामध्ये स्ट्रेंथ आहे, बायरमध्ये स्ट्रेंथ आहे का सेलरमध्ये स्ट्रेंथ आहे. हे कधी तुम्ही आयडेंटिफाय केलं मित्रांनो तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे. आणि आपली स्ट्रॅटेजी काय सांगते की इथे मला जेव्हाही समजलं की बायरमध्ये स्ट्रेंथ आहे मित्रांनो इथे, आणि दॅट्स वाय आपल्याला आजच्या दिवशी काय पाहिजे की मी कॉल साईडला फुल स्ट्रेंथने इथे ट्रेड घेणार आहे. कधी सेलिंग होणार आहे तर तुम्हाला सांगितले मी स्ट्रॅटर्जी. आता हा स्विंग मिळाला, मार्केट खाली आलं, पण मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेटच नव्हते जास्ती, दॅट्स वाय मार्केटने पुल बॅक प्रॉपर घेतला आणि लगेच हायला ब्रेक केला. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की जसा हाय ब्रेक झाला, जसा मी ट्रेडमध्ये इथे कधी ऍक्टिव्हेट झालो, माझा स्टॉप लॉस मी सांगितलेला आहे, जी रेड कॅन्डल आहे अपोजिट कॅन्डलच्या इथे आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ठेवला आणि जसं मार्केट झिगझॅग करत वर जातंय, कधी स्मूथ रॅली मिळते, कधी झिगझॅग करत जातं, हे मार्केटचं बिहेवियर आहे. दर टायमाला मला स्मूथ रॅलीज मिळायला हवी किंवा मी ट्रेड घेतल्यानंतरच एकदम जोरात मार्केट एका साईडला जायला हवं असं होणार नाही मित्रांनो. कधीही मार्केट आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने जाईल. आपल्याला कधी आपली स्ट्रॅटर्जी माहिती आहे आणि माझा स्टॉप लॉस माहिती आहे. ही जी स्ट्रॅटर्जी ही पोझिशनल आहे, हिच्यामध्ये आपल्याला ट्रेंडिंग मार्केट पकडायचंय मित्रांनो. ट्रेंडिंग मार्केट तुम्ही पहिल्यांदा यूज करणार ना, तुम्ही एका लॉटनेच यूज करा, कारण लॉट एक असला तर स्टॉप लॉसही तुमचा लहान आहे. आपण पाहू शकतो स्टॉप लॉस किती लहान आहे. ट्रेंडिंग मार्केट होणार आहे तर तुमचा स्टॉप लॉस हिट होणारच नाही, आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर समजून घ्या त्या दिवशी जास्ती मार्केट ट्रेंडिंग राहणार नाही, राहिलं तरी ते जास्ती झिगझॅग करत जाईल. हा पण तुम्हाला एक साईन मिळेल. व्हिडिओ कधी तुम्ही पूर्ण पाहताय तर तुम्हाला की पॉईंट असे मिळत असतात मित्रांनो. भरपूर व्हिडिओमध्ये आपले की पॉईंट जसं सिच्युएशन येते तसे काही पॉईंट सांगितले जातात. तर कोणताही व्हिडिओ असला तर तो पूर्ण पाहत जा, तुम्हाला कुठेही कोणताही पॉईंट कसा कामात येईल, तुमचं ट्रेड कसा इम्प्रूव्ह होईल हे तुम्हालाच योग्य प्रकारे समजणार आहे. तर इथे मित्रांनो वर गेला, झिगझॅग करत जातोय, अपोजिट कॅन्डलच्या इथे स्टॉप लॉस ट्रेल करतोय, तर तुम्ही पाहू शकता इथे कुठे एक स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. कधी इथे हिट झालेला नाही तर तुम्हाला परत इथून आपण हा स्टॉप लॉस ट्रेल करत पूर्ण दिवसाची मोमेंटम इथे कॅप्चर केलेली आहे. बाय चान्स इथे कधी तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि मार्केटने परत पुलबॅक घेऊन हाय ब्रेक केला ना, परत तुम्ही इथे एंट्री करू शकता ह्या स्टॉप लॉस. तर कधी तुम्हाला इथून एक बिग प्रॉफिट दिसते आणि तुम्हाला आता वाटतंय की मला खूप प्रॉफिट आहे मार्केट इथून खाली येऊ शकता, अशी तुमच्यामध्ये भावना जागृत झाली तर तुम्ही एकदा पोझिशन कट करू शकता, परत मार्केटचा पुलबॅक घेऊन हाय ब्रेक करायचा वेट करू शकता, नवीन एंट्री इथे करू शकता, तेव्हा इथे क्वांटिटी साईज पण अजून कमी करू शकता.
ट्रेंडिंग मार्केटला या प्रकारे ट्रेंड करता येतो। मी लगातार 3 दिवस तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो, तारीख पण तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकतात 29 जानेवारी आहे। तुम्हाला 3 दिवस मी इथे दाखवलेले आहे मित्रांनो, तुम्ही जाऊन हे बॅक टेस्ट करा। बॅक टेस्ट तुम्हाला कराल का सांगतो, हा होमवर्क समजा मित्रांनो, जितकं तुम्ही पाहणार तितका तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास येईल आणि विश्वास आल्यावरच ट्रेड मध्ये आपण टिकू शकतो स्टॉप लॉस साठी। नाही तर काय होतं, अपोजिट कॅन्डल बनल्यावर आपल्यामध्ये थोडंसं फिअर जागृत होतं, आपण घाबरतो आणि कुठे ना कुठे आपण आहे ना पॅनिक मध्ये पोझिशन एक्झिट करून देतो, घाईगर्दीत एक्झिट करून देतो। यासाठी बॅक टेस्ट करणं हे सर्वात महत्वाचं आहे। जितकं तुम्ही बॅक टेस्ट करशाल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे। अशाच प्रकारची प्युअर ऍक्शन वरची कन्सेप्ट कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, तर नक्की व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायची की तुम्हाला काय आवडते आणि तुम्हाला अजून कशा रिगार्डिंग व्हिडिओ हवे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय, शेअर करायचंय मित्रांनो। अशाच प्रकारचं युनिक नॉलेज आपल्या मराठी मनी चॅनलवर हे नेहमीच मिळत असतं, म्हणून अशा चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करायचंय। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।